सॉरी सो सॉरी काका. मला सांग रेयांश आहे घरी? नाही, तो बाहेर गेलाय. अरे यार, मला इम्पॉर्टंट काहीतरी त्याच्याशी बोलायचं असतं ना, तेव्हा गायब होतो. छान. आपल्या काळात फोन आहे, आपण फोन करू शकतो. फोन कर त्याला. फोन स्विच ऑफ आहे म्हणून मला वाटलं घरीच असेल. पण काय झालंय काय, एवढी धापा टाकत चाललीस घरी? काय झालं? नो वॉट, मला एक वन्स इन अ लाईफ टाइम अपॉर्च्युनिटी मिळाली आहे. क्या बात है, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. काय, कसली अपॉर्च्युनिटी? काय आहे? सो या कामाचे पैसे तुम्ही ऑनलाईन देताय की कॅशने? कमाल करता माणिक. का विसरताय की आता फक्त कॉन्व्हर्सेशन झालंय, बोलणी झाली आहेत आता. जोपर्यंत संयमी तुला आणि तू मला पैसे आणून देणार नाहीस तोपर्यंत ट्रान्झॅक्शन होणार नाही आणि मी तुला तुझे पैसे देऊ शकणार नाही. जर तिने पैसे नाही दिले तर? शक्यच नाही. अरे आपण ऑफरच तिला अशी दिली आहे ना की तिला ऍक्सेप्ट करावंच लागेल. हा, अच्छा, म्हणजे आता माझ्या लक्षात आलं, हे जे सगळं चाललंय ते सेवानी बिल्डरच्या 10 लाखासाठी. करेक्ट आहे. आता बघ, लवकरात लवकर त्या सेवानीच्या तावडीतून सुटतो की नाही बघ. इच्छाच सोडून टाकतो त्याचा. काका, यू नो इट्स लाईक अ ड्रीम कम ट्रू फॉर मी. मला लिटरली वाटलंही नव्हतं मला अशी अपॉर्च्युनिटी मिळेल. नाही, अपॉर्च्युनिटी खरंच खूप चांगली आहे. पण संयमी, तू चौकशी नीट केलीस ना? हो काका, मी सगळी चौकशी केली. इनफॅक्ट आत्ताच मी त्या माणसाला भेटून आले आणि त्यांनी कार्ड पण दिलं मला. ग्रेट. या सगळ्यामध्ये माझी काहीही मदत लागली तर मला हक्काने सांग. डन. फक्त रेयांश आला की त्याला प्लीज भेटायला सांगशील मला. हो, सांगतो. बाय. बाय. महेश शिंदे, फक्त नंबर. समा, कुठे गेली होती एवढ्या गडबडीत? काही नाही ग, असंच खाली गेले होते फक्त. बर, बस कॉफी पी माझ्यासोबत, मी आणते माझ्यासाठी. ओके. काय गो, उभी काय आहेस? बस ना. बरं ऐक समा, बरं झालं तू आलीस. मला मार्केटिंग रिसर्च साठी टीम हायर करायची आहे. प्लीज तुझ्या ओळखीत कोणी असेल तर मला सांग ना. स्पेसिफिकली मला कॉलेज गोईंग लोक हवी आहेत, कारण का आता जेन्युइनली मला खूप पैसे देता येणार नाही आहेत त्यांना. सो प्लीज मला हेल्प करशील? ऐक ना, बोल ना. मला तुझी मदत हवी आहे थोडीशी. प्लीज करशील? अगं बोल ना, काय झालं? अनिश, अनिश, ऐक ना. हे बघ, जरा घाईत आहे तुषार, आपण नंतर अरे बोलू. तुझ्याचकडे येत होतो मी. का? का म्हणजे मगाशी संयमी मला खाली भेटली. बोलता बोलता तिने तिच्या एका नवीन अपॉर्च्युनिटी बद्दल मला सांगितलं आणि ते मगाशी ना हे कार्ड तिच्या हातून खाली पडलं. हे बघ. मी तिला म्हटलं नवीन अपॉर्च्युनिटी मिळाल्या तर काही मदत लागली तर मला सांग. आणि मी काय केलं, सहज म्हणून या नंबरवरती फोन करून बघितला रे. फोन याच माणसाने उचलला, म्हणजे महेश शिंदेनी. पण त्याला या अपॉर्च्युनिटी बद्दल काहीच माहित नाहीये. इनफॅक्ट तो असं म्हणाला की तो संयमीला भेटला देखील नाही. म्हणजे हा सगळा एक मोठा फ्रॉड आहे. आपण संयमीला हे सगळं सांगितलं पाहिजे. चल 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 चल. तुषार, मी काय म्हणतो, खरंच रे, थँक्स. तुषार, यू डोंट वरी, मी आहे ना, मी सांगतो. बट खरंच तू माहिती काढली नसती तर अरे काय झालं असतं. मी बोलतो संयमीशी. थँक्स काय, मला एवढंच वाटतं की तिने या सगळ्यामध्ये फसू नये एवढंच. एक्झॅक्टली, मलाही तेच हवं. मी बोलतो. थँक्स. बाय बाय. ऍक्च्युली मला ब्रेड ट्री हॉस्पिटॅलिटी मधून फोन आला होता. कोणाचा आणि कशासाठी? त्यांच्याच एका एम्प्लॉईचा फोन आला होता. सो त्यांनी मला त्यांची बेकरी फ्रँचायझी रन करायची ऑफर दिली आहे. व्हॉट? माइंड ब्लोइंग. वाव यार, सॅम, कॉंग्रॅच्युलेशन्स.
म्हणजे आता तुम्ही दोघीही त्यांच्या बरोबर काम करणार? नाही, अजून नाही, पण त्यांना माझ्या बरोबर कोलॅबरेट करायचंय. म्हणजे ब्रँड त्यांचा, जागा त्यांची, स्किल आणि टीम माझी. दॅट्स अमेझिंग. म्हणजे ह्यात आपली इन्व्हेस्टमेंट कमीत कमी असेल नाही का? हो, पण डिपॉझिट द्यायचंय जागेचं. पण मला एक सांग, त्यांनी तुला कॉन्टॅक्ट कसा केला? अरे काका, मी स्पर्धेसाठी फॉर्म भरला होता ना, सो त्याच्या थ्रू. माऊ, हा? बोल ना काहीतरी. नाही म्हणजे ऑफर तर नक्कीच चांगली आहे. तुला करायचंय का हे? हो, आय मीन, हो मला करायचंय. मला जेन्युइनली वाटलं नव्हतं मला आता हे काही करता येईल, कारण मी कॉम्पिटिशनमध्येही पार्टिसिपेट केलं नव्हतं, प्लस तुझा बिझनेस होता. सो व्हॉट आय थॉट वॉज की आता मी पुढे बघीन काहीतरी, माझ्या बेकिंगचं वगैरे करीन. पण हे सगळं इतकं अचानक झालं की आय रिअली वॉन्ट टू डू इट. पण 10 लाख रुपये डिपॉझिट अमाऊंट आहे. आय नो इट्स अ ह्यूज अमाऊंट, म्हणूनच इट्स ओके, पुढचं पुढे आपण बघू. तू तसंही मला प्रॉमिस केलंच होतंस ना की तुझा ब्रँड एस्टॅब्लिश झाला की तू मला बेकरी सेटअप मध्ये हेल्प करशील. सो इट्स ओके, आता हे काही नको, कारण 10 लाख आपल्याला कोण देणार ना. अगं पण सॅम, हे बघ, त्यांनी तुला आत्ता विचारलंय की नाही? मग आता त्यांचा इंटरेस्ट आता आहे, पुढे चालून त्यांनी तुला पुन्हा नाही विचारलं, त्यांचा इंटरेस्ट गेला तर काय करायचं मग? कांट हेल्प काका. 10 लाख इज अ ह्यूज अमाऊंट, आणि आता तर आपल्याकडे फक्त माऊला जी प्राइस मनी आहे तेवढेच आहेत. आय नो. आणि प्लस इट इज फॉर हर बिझनेस, तर मला कोण देईल ते? का नाही देणार? मी दे. माऊ, हे बघ बाळा, आता या कॉम्पिटिशन मध्ये माझं थोडं नाव झालेलं आहे. इनफॅक्ट माझा उद्या इंटरव्ह्यू सुद्धा आहे बिझनेस विमेन नावाच्या मॅगझिनसाठी. सो उद्या समजा मला पैशांची गरज लागलीच तर मला पैसे मिळू शकतील बँकेतून किंवा कोणा इन्व्हेस्टर कडून. पण तुला आता इझिली 10 लाख मिळण्याची शक्यता नाहीये. सो तू ते पैसे घे आणि काम सुरू कर. हवं तर लोन म्हणून घे, मला नंतर परत कर. ओके माऊ प्लीज. समा, तुझी इच्छा नाही करायची मग तू कर. आय एम शुअर तू नक्की सक्सेसफुल होशील. पण हो, सगळ्याची नीट एकदा खात्री करून घेतलीयस ना? हो हो, अगं इनफॅक्ट ते त्यांच्याच कंपनीत काम करतात. ओके, मी एकदा बोलू का त्या माणसाशी? चालेल. मी बोलतो, मला नंबर दे. हा. सांग. मी कार्ड आणलं होतं. कुठे ठेवलं मी आत होतं? ठेवलं का? मी इट्स ओके खरंच कार्ड आणलं सॅम, होतं. इट्स ओके, डोंट पॅनिक, सापडेल कार्ड. पण त्यांना डिपॉझिट आजच द्यायचंय. आजच? हो. हे ना भैरवी, असंच होतं. जेव्हा हे बघ सॅम, संधी तुझ्याकडे स्वतःहून चालून येते ना, तेव्हा नेहमी त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. आय थिंक यू शुड गो फॉर इट. यू शुड डू इट. यु नो व्हॉट, मी ना मनातल्या मनात एक स्पीच तयार केलं होतं, लाईक पॉइंटर्स वगैरे काढून ठेवले होते. माऊ, पण तू तर लगेच हो म्हणालीस. हो समा, जेव्हा मी या कॉम्पिटिशन मध्ये जावं का नाही जावं हा प्रश्न मला पडला होता ना, तेव्हा तुझ्या आजोबांनी मला खूप एनकरेज केलं होतं. आपण हरणार आहोत हे दिसतंय मला, तरी मी का स्पर्धेत भाग घेऊ? हे बघ, आजपर्यंत मी तुला मी हरणार आहे असं म्हणताना कधी ऐकलेलंच नाहीये. तुला या स्पर्धेत भाग घेतलाच पाहिजे. मुळात तू हरणार नाहीयेस, आणि जर हरलीस तर निदान एका बेस्ट माणसाची स्पर्धा करून हर. त्यांनी मला कॉन्फिडन्स दिला, आणि आता जेव्हा तुझ्या समोर हा प्रश्न पडलाय तेव्हा तो मी सोडवायला नको का? आता मी आणि बाबा दोघंही तुझ्या पाठीशी आहोत, आणि ऑफकोर्स अनिश सुद्धा आहेच, हो ना? म्हणजे काय, टॅलेंटेड आणि स्मार्ट बायकांच्या घरात राहतो मी. आय एम सो प्राऊड ऑफ यू गर्ल्स. गुड जॉब. माऊ, काका, आय लव्ह यू गाईज सो मच. थँक यू. वी लव्ह यू टू समा. बरं, ते पैसे कधी द्यायचे? आजच द्यायचे, इनफॅक्ट आत्ताच. ओके. थँक्स.
ह्यात आहे. येस. सावकाश घेऊन जाशील हा बाळा. हो हो हो, डोंट वरी. सॅम, मी काय म्हणतो, तू नको जाऊस, मी जातो. अरे काका, पण त्या माणसाला मी भेटलीये, सो तुला त्यांनी ओळखलंच नाही तर. मी एक काम करतो ना, त्यांच्या ऑफिसला गेलो ना की तुला फोन करतो, मग तर झालं. आणि ऑनेस्टली हे फार जोखमीचं काम आहे गं. सो दॅट्स व्हाय आय एम सेइंग, तू नको जाऊ, मी जातो. पण काका, सभा, काका बरोबर बोलतोय बाळा. तू खरंच नको जाऊस. अनिश, घे पैसे. $10 लाख आहेत ना? हो, एकही पैसा खर्च केलेला नाही. मोठी रक्कम आहे, सेफली घेऊन जाशील. या, डोंट वरी. आता या पैशांचा करेक्ट उपयोग होईल. हो, थँक्यू. आय एम ऑलवेज देअर फॉर यू. कामगिरी झाली. येस मामा, छोटे मोठे सगळे मासे जाळ्यात अडकलेत. आता हे पैसे घेऊन त्या सेवानीला देऊन टाकतो. थांब थांब ना. आयडिया माझी आहे ना, हे विसरू नकोस. अजिबात विचारायचं नाही. मला काय मिळणार तुला हा? आज रात्री अख्खा खंबा. Yes. हे बघ ना, मी काही ब्रोशर्स वगैरे बनवले आहेत, तर तू एकदा चेक करशील. मला वाटतं तुम्ही घाई करताय. म्हणजे एकदा बाळदादाला विचारायला हवं होतं मला वाटतं. त्यांना रोज उशीर होतो यायला, आणि आजही उशीर झाला असता तर ते लोक थांबणार नाहीयेत माझ्यासाठी. अगं हो ग बयो, म्हणूनच म्हटलं विचारायला हवं होतंस. पैशाचा प्रश्न आहे. पैसा इतकी वाईट गोष्ट आहे ना, कोणाची नियत फिरवतो. असं काही झालं ना तर हातातनं पैसाही जाईल आणि विश्वास जाईल. का का जाईल? आणि असं का बोलताय तुम्ही? माऊनी माझ्या बिझनेससाठी पैसे दिलेत. अगं पण पैसे राहिले तर बिझनेस होईल ना.